स्वातंत्र्य या एका शब्दासाठी आणि ते अनुभवण्यासाठी लाखोंनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यात हजारो ज्ञात आहेत ज्यांची नावे, फोटो आणि लिखित स्वरूपात त्यांचे कार्य उपलब्ध आहे. नेमके त्याच वेळी लाखो अज्ञात ज्यांची नावे कोणालाच माहिती नाहीत, ज्यांचा फोटो देखील उपलब्ध नाही किंवा त्यांच्या कामगिरीची कोठेही लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध नाही. त्यांना नसेल वाटले की आपल्या बलिदानानंतर त्यांच्या फोटोने त्यांची ओळख संपूर्ण भारताला कळावी, त्यांची नावे आणि कामगिरी सुवर्णाक्षरात लिहिली जावीत. पण नाही, त्यांची स्वप्ने आणि जीवन फक्त एकाच ध्येयाने प्रेरित होते आणि ते म्हणजे स्वातंत्र्य. आज देशात अनेक जण त्या त्यागाला आणि बलिदानाला विसरून त्यांच्या दृष्टीने सहजच मिळालेल्या स्वातंत्र्याचा आदर करण्याऐवजी अनवधानाने का होईना त्याचा अनादरच करताना दिसून येतात. त्या सर्वांना हात जोडून एकच नम्र विनंती, फक्त एकदा स्वतःचे डोळे बंद करून विचार करा. आज आपण जे सहजच स्पीच ऑफ फ्रीडम अनुभवत आहोत, मोकळेपणाने वागण्याचा, बोलण्याचा अनुभव घेत आहोत, तोच स्वातंत्र्य काळापूर्वी जेव्हा नव्हता तेव्हाची होणारी घुसमट आणि ते दुःख आपल्या प्राणाहुतीने आपल्याला मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आज आपण काय देत आहोत. आणि जर काही द्यायचेच असेल तर त्यांच्या बलिदानाला आठवून फक्त एकच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवा आणि ते म्हणजे देश प्रथम, नेशन फर्स्ट. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए. इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. समता न्यूज कडून तमाम भारतीयांना आणि हे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी, जगण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात लाखो स्वातंत्र्यवीरांना शतशः प्रणाम. जय हिंद.